आता बघा सर, शिकवता येईल ना तुम्हाला? हा, बघतो मला जमलं तर. हा, वाटून तर आलं आता, तू आला एवढा सांगून आला, संदर्भ वंदर्भ शिकवता येईल असं काय होते वाटते. जमलं तर ठीक, नाही तर उद्या मी वाचून येतो, मी शिकून टाकतो. हा, त्यात काय सर, ठीक आहे चलो. बघा, जेव्हा कुठल्याही विषयाची आपण बांधणी करतो, मग ते विषय शिकवायला म्हणा किंवा विषय समजायला म्हणा, तर त्या विषयाची बांधणी करत असताना काही बेसिक्स गोष्टी या डोळ्यासमोर असणं अत्यंत गरजेचे आहे. बरोबर? एकदम बेसिक गोष्ट. ती बेसिक गोष्ट म्हणजे काय, तर तो सब्जेक्ट नेमका आणला कशासाठी गेलेला आहे, म्हणजेच त्याला म्हणतात नेचर ऑफ सब्जेक्ट. नेचर ऑफ सब्जेक्ट कळला की टॉपिक कळते, टॉपिक कळला की मग प्रश्न कळते. बरोबर? नेचर ऑफ सब्जेक्टच कळला नाही तर टॉपिक कळत नाही. मग टॉपिक सुरू होते. 1942 72 लोक सोबत होते, त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलं. समजा उदाहरणार्थ बाबासाहेबांनी मूक नायक सुरू केलं. इज दॅट क्लिअर? ही वेगळी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मूक नायक का सुरू केलं ही वेगळी गोष्ट आहे. इज दॅट क्लिअर? जर तुम्हाला व्हॉट व्हाय याची उत्तरं जर सब्जेक्ट मध्ये मिळत असेल, याचा अर्थ तुम्हाला नेचर बरोबर कळलेला आहे. इज दॅट क्लिअर? इतिहास हा असा विषय आहे ज्याला आपण हिस्टोग्राफी म्हणतो, इतिहास लेखनशास्त्र. बरोबर? आणि याबद्दल विद्वानांमध्ये मतमतांतरे आहे की बा इतिहासाला आपण सामाजिक शास्त्राचा हा दर्जा द्यायला पाहिजे का. बरोबर? त्यामुळे जे कोर हार्ड हिस्टोग्राफर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की नाही. बरोबर? हाला शास्त्राचा दर्जा तुम्ही देऊ शकत नाही, कारण हिस्ट्री इज नॉट अ आउटकम. हिस्ट्री काही नाही आहे, आउटकम नाही आहे. उदाहरणार्थ समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा आहे. याचं प्रमुख कारण असं आहे की समाजामध्ये काय नियम असले पाहिजे, काय कोड ऑफ कंडक्ट असले पाहिजे, याचा अभ्यास त्यामध्ये होतो आणि तो आउटकम देतो. उदाहरणार्थ कुटुंब व्यवस्था संतती नियमनासाठी आवश्यक आहे. नियम आहे ना, म्हणजे कुटुंब व्यवस्थेचा उगम कशासाठी झाला? संतती नियमनासाठी. विषय नाही का? सेम त्या प्रकारे रूल्स हे कशामध्ये नाही आहे? इतिहासामध्ये नाही आहे. म्हणून याला शास्त्राचा दर्जा देण्यापेक्षा मग याला काय म्हणावं इतिहासाला, तर याविषयी एक प्रसिद्ध त्याला काय म्हणतात की हिस्टोग्राफर आहे. बरोबर? त्या हिस्टोग्राफरचं बघा या बाबतीमध्ये म्हणणं काय. एडवर्ड हॅलेटकार तो म्हणतो इतिहास हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्यातील एक सततचा म्हणजे कॉन्टिन्युअस प्रोसेस आहे. परिवर्तन अँड काय चेंजेस आहे. बरोबर नाही का? न संपणारा संवाद आहे. ओके, इथं दोन शब्दावर त्यानं खूप जास्त भर दिला. एक म्हणजे कॉन्टिन्युटी म्हणजे सतत चालणारा. बरोबर? नंबर 2 डायलॉग. कोणामधला डायलॉग आहे हा? प्रेझेंट म्हणजे आताचा आणि आधी झालेला. इज दॅट क्लिअर? व त्यात इतिहासकार म्हणजे त्याचा इंटरप्रिटेटर. बरोबर? हा मार्गदर्शक आणि दुभाषी म्हणून काय करतो? काम करतो. दुभाषी म्हणजे समजते तुम्हाला? बरोबर ना? कनेक्टर शब्द वापरू आपण त्याला. दुभाषी म्हणून काय करतो? काम करतो. आणि याच्यावर सर्वांची एक वाक्यता झाली की नाही, दॅट इज त्याला काय म्हणतात की हेरोडोटसची व्याख्या नाही बरं का प्रमाण, याची व्याख्या आहे एडवर्ड हॅलेटकारची की हिस्ट्री इज अ प्रोसेस. म्हणजे हिस्ट्री हा असा घटक आहे किंवा असा विषय आहे की ज्यामध्ये अभ्यास कशाचा होतो, तर कंटिन्युटी अँड चेंजेस, सातत्य आणि काय बदल याचा अभ्यास होतो. इज दॅट क्लिअर? म्हणून इतिहास हा जो विषय आहे त्याची बेसिक काय आहे, म्हणजे हा विषय का बरं आणला, त्याचं एका वाक्यात उत्तर माहितीये काय? टू नो द प्रेझेंट व्हेरी वेल यू हॅव टू नो द फर्स्ट पास्ट व्हेरी वेल. इज दॅट क्लिअर? जर तुम्हाला वर्तमान बरोबर माहित असेल, माहित करून घ्यायचं असेल, तर तुम्हाला पहिल्यांदा काय माहित करून घ्यावं लागेल? पास्ट माहित करून घ्यावं लागेल. मी सांगितलेली व्याख्या हॅलेटकार सोबत मिळते, होती मिळती जुळती. बरोबर? उदाहरणार्थ म्हणून याला इतिहासकार एक असा शब्द वापरतात की हिस्ट्री इज अ ओरिजिन ऑफ ऑल सब्जेक्ट.
इतिहास हा सर्व विषयांचा काय उद्गात आहे, ओरिजिन दाता आहे. उदाहरणार्थ आपण म्हणलं अँथ्रोपोलॉजी, कशाचा अभ्यास होतो? मानववंश शास्त्र. म्हणजेच मला सांगा कुठलं? पुरापाषाण, मध्यपाषाण, नवपाषाण, म्हणजेच मिसोलिथिक, म्हणजेच हिमयुग ना. विषय कळले इथपर्यंत? समाजशास्त्र म्हणजे काय? हाऊ टू सोसायटी फॉर्म, हाऊ टू सोसायटी डेव्हलप अँड व्हॉट इज द रूल ऑफ सोसायटी. इज दॅट क्लिअर? फर्स्ट सोसायटी फॉर्म इन नवाश्म युग. सांगतो नवाश्म वगैरे, घाबरू नका. हे मोठे मोठे वाक्य जर आली इंट्रोडक्शन मध्ये, सगळं बेसिक मध्ये घेऊ आपण. आणि उद्देश हाच आहे आपला की तुम्ही परीक्षा तुमची किती लवकर आहे, हा दुय्यम उद्देश आहे. प्राथमिक उद्देश आहे याला इको पॉलिटी सारखं वन स्टॉप सोल्युशन देऊन टाकू. कळलं? म्हणजे एक वेळा समजलं म्हणजे कुठेही गेले टेस्ट सिरीजला चुकून तर तुम्ही बोलायचे, बाकी ऐकत राहणार. सर ते असं नाही, ते असं आहे नाही का. नवाश्म युगामध्ये सर मिठाची गरज पडली म्हणून तो बाहेर गेला आणि म्हणून ट्रेड हा नवाश्म युगामध्ये सुरू झाला, सांगता आलं पाहिजे. कुठं? परीक्षेत की बाकी टेस्ट सिरीज में? हा, टेस्ट सिरीज मध्ये आपलेच पोरं बोलतात. काय का बाजूला कळते हे आपलंच आहे. या तऱ्हेनं हिस्ट्री इज अ ओरिजिन ऑफ ऑल सब्जेक्ट. हा सगळ्या सब्जेक्टचा काय ओरिजिन आहे. उदाहरणार्थ आपण लेटेस्ट सब्जेक्ट होईल तुमच्या. इफ यू वॉन्ट, जर तुम्हाला पॉलिटी बरोबर समजायचं असेल, पॉलिटी कुठून सुरू होते? राज्यव्यवस्था. सिलेबस म्हणा किंवा विषय म्हणा. बरं, पहिलं चॅप्टर सांगा लक्ष्मण सरांच्या पुस्तकांचं, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पार सुरू करते 1773 पासून. अरे पण 1773 समजायला त्याच्या आधी यायला लागेल ना. विषय कळले इथपर्यंत? मी जर म्हटलं इकॉनॉमी, इकॉनॉमीचं पहिलं चॅप्टर तुमचं आहे. सिलेबसचं पण आणि कशाचं पण, मायक्रो, सूक्ष्म आणि समग्र. बरोबर? सूक्ष्म आणि समग्र म्हणजे काय? तर बाबा जेव्हा व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं त्यामधनं अर्थव्यवस्था निर्माण झाली. पण आर्थिक स्वातंत्र्याच्या आधी काय होतं? इट्स अ मिडिवल हिस्ट्री. बरोबर? म्हणून इतिहास, पुन्हा सांगतो, हॅलेट कॉरची जी व्याख्या आहे की जर तुम्हाला प्रेझेंट बरोबर समजायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय पास्ट बरोबर समजायचं असेल. उदाहरणार्थ समजा युक्रेन रशिया सध्या डिस्प्यूट चालू आहे. आता आजच्या एखाद्या पोराला जर विचारलं, नवनिर्वाचित एमपीएससीच्या सदस्याला, बरोबर नाही का, तो एकच म्हणेल पुतीन लय बेकार आहे, लय खराब माणूस आहे तो, आहे नाही का. तो त्याच्या दुश्मन आले जेलमध्ये टाकते आणि काय करते, मारून टाकते. आजचे पत्रकार बघा ना, हे आहे नाही का, हे टोन म्हणजे एक नंबरची आंतरराष्ट्रीय निरीक्षरगिरी आहे. बरोबर? पण मला सांगा, इथं पुतीन इज अ पर्सन और पुतीन इज अ रिप्रेझेंटेटर. तो प्रतिनिधी आहे इथं कोणाचा? कोल्ड वॉरचा. इज दॅट क्लिअर? तो लिगसी आहे कोणाचा? कोल्ड वॉरचा. आणि कोल्ड वॉर हॅपन इन फर्स्ट अँड सेकंड वर्ल्ड वॉरच्या घडामोडीमध्ये. बरोबर? शीत युद्ध घडलं कारण औद्योगिक क्रांतीमध्ये. औद्योगिक क्रांती घडली कारण पुनर्जागरणामुळे. ओके, जिथून वर्ल्ड हिस्ट्रीचे काय होते सुरुवात. तुला समजून आलं मी काय बोलत आहो? हा जो विषय आहे ना, हा अभ्यासाचं कारणच ते आहे. हा अभ्यासाला आणण्याचं रिझनच ते आहे की तुम्हाला प्रेझेंट बरोबर कळावं. उदाहरणार्थ तो नाव काय त्याचा? स्वीडन. स्वीडनला नाटोचं काय मिळालं? सदस्यत्व. सुपरफिशियल लेवलवर जर बघितलं, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या वडिलांनी, आईने किंवा बंधू भगिनींनी जर पेपर वाचला तर काय होईल? 3132 होईल नाटोचे सदस्य. यस की नो रे? पण हे नाटो समजायला यू हॅव टू नो द काय हिस्ट्री. तेव्हा नाटो बरोबर कळेल. की मला सांगा, एका सिंगल कॉन्फ्लिक्टमुळे रशिया युक्रेन युद्ध झालं ना. अरे बाबा, रशियानं युक्रेनवर अटॅक केला. इज दॅट क्लिअर? अटॅक करण्याचं मला सांगा प्रमुख रिझन काय होतं? तुम्ही युक्रेनला कोणामध्ये निवडून आले होते? नाटोमध्ये. म्हणजे अमेरिकेचे सैन्य कुठे आले असते? नाटोच्या बॉर्डरवर. त्याला डिफेन्स करण्यासाठी रशियानं अटॅक केला ना. कोणावर? युक्रेनवर. म्हणजे मला सांगा 2023-24च्या आक्रमणाचा अभ्यास हा 1945 मध्ये आहे. कशामध्ये? शीत युद्धामध्ये. आणि त्याचा अभ्यास 1917च्या रशियन राज्यक्रांतीमध्ये आहे, स्टॅलिन अँड लेनिन. आणि त्याचा अभ्यास औद्योगिक क्रांतीत आहे. मागच्या 10 मिनिटाचं भाषण चाललं होतं की इतिहास हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्यातील एक सततचा न संपणारा संवाद आहे. बरोबर? त्यात इतिहासकार मार्गदर्शक तो इंटरप्रेट करतो की अरे बाबा, रशियानं जे आक्रमण केलं, बरोबर नाही का, म्हणजे सध्या नरेंद्र मोदींचा आपण म्हणतो जर प्रचार
समजायचा असेल, पॉलिसी समजायची असेल, तर वी हॅव टू नो द इंदिरा गांधी. बरोबर. ते सोडा, आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मधले जे आयडिओलॉजी आहे आपल्या, गांधीवाद, समाजवाद, उदारवाद, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्म, निरपेक्षता, मला सांगा स्वातंत्र्य लढ्यामधले सगळ्या बाबी आहेत त्या. बरोबर. त्या समजायच्या असेल, बरोबर नाही का, तर त्याचा मार्गदर्शक हा कोण असेल? इतिहासकार. तो संदर्भ देऊन सांगतो की बाबा रशिया युक्रेन हे काही एका घटनेचा परिणाम नाही आहे, याची मूळ कुठं आहे? तर रशियाला पुन्हा सुपर पॉवर म्हणून काय यायचं आहे? समोर यायचं आहे. त्याला अडथळा हा कोण आहे? अमेरिका आहे. आणि अमेरिकेनं मग त्याच्यामध्ये नाटोचा इश्यू केला आणि दुभाषी म्हणून काय करतो? काम करतो. इज दॅट क्लिअर? म्हणून हा जो विषय आहे ना, जेव्हा तुम्ही सगळे पोरं राज्यसेवा आणि युपीएससीचे पोरं आहेत, जेव्हा जुन्या पॅटर्न मध्ये युपीएससीच्या पोरं हिस्ट्री ऑप्शनल घ्यायचे, इतिहास, बरोबर, तर ते कसं एक पे एक फ्री. पोरं काय करायचे माहितीये का? हिस्ट्री ऑप्शनल ज्यानं घेतला 100% पॉलिटी घ्यायचे. का? कारण जिथं लक्षात ठेवायचं मॉडर्न हिस्ट्री संपते तिथून पॉलिटीचा त्याचा बेस बनलेला असतो. इज दॅट क्लिअर? जिथं काय होते? मॉडर्न हिस्ट्री संपते, पॉलिटीचा बेस बनला असतो. इज दॅट क्लिअर? आणि जिथे लक्षात ठेवायचं त्याचं वर्ल्ड हिस्ट्री संपते तिथं इंटरनॅशनल रिलेशन सुरू होते. समजलं मी काय म्हटलं? म्हणून ते कंबो पॅक होता. मग जेव्हा पॅटर्न बदलला 2013 मध्ये आणि सिंगल सब्जेक्ट आला, वैकल्पिक विषय, तेव्हा मग दोन्ही विषय सोडायला लागले तुम्हाला. एक तर हिस्ट्री सोडायचं असेल तर पॉलिटी सोडायला लागला, आणि मग त्यानंतर दुसरे विषयांनी त्यांची काय घेतली? जागा ही घेतली. मग नंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा विषय हा काय आला? हा पुढे आला. सोशिओलॉजी पुढे आला. हे त्याचं प्रमुख कारण होतं, कारण हे सिंगल सब्जेक्ट आहे, यांचा बॅकग्राऊंड नाही कोणताच. बरोबर. तर म्हणून इतिहासाला समजण्यासाठी म्हणजे हा सब्जेक्ट व्यवस्थितपणे समजून घेणं का बरं गरजेचं आहे? तर अनेक गोष्टीचं त्याला काय म्हणतात की तुम्हाला याची उजळणी होते. उदाहरणार्थ सिंपल गोष्ट शेवटली आपण म्हणतो की बाबा, एक म्हणतो किंवा देवेंद्र फडणवीस लय गेमबाज माणूस आहे. का बरं बाबा? लय तोडते जोडते तो. लगेच तुमच्याकडे उत्तर आलं पाहिजे, अरे बाबा सेकंड शरद पवार आहे. म्हणजे जे काम आता केले ते काम मला सांगा पुलोच्या काळामध्ये कोणी केले? शरद पवार साहेबांनी केले. जोडतोड. इज दॅट क्लिअर? म्हणजे हे समजण्यासाठी ते समजणं अत्यंत काय गरजेचं आहे. म्हणून या सब्जेक्टची मांडणी ही त्या प्रकारे करण्यात आलेली आहे, का त्या प्रकारे करणं अत्यंत काय गरजेचं आहे. चला कळलं इथपर्यंत? त्यामुळे हा विषय काय आहे? एका वाक्यामध्ये वर्तमानातील ज्या काही बाबी आहे त्या सुव्यवस्थित जर तुम्हाला काय करायच्या असेल, समजायच्या असेल, तर तुम्हाला त्याचा भूतकाळ बघून घेणं अत्यंत काय गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, बघा ना, मोदीजी म्हणतात 370 आज एंड केलं. एक देश में 2 विधान 2 प्रधान नहीं चलेंगे. हे स्लोगन कुठून आहे? श्यामाप्रसाद मुखर्जी. बरोबर. आजच मी काहीतरी वाचून आलो होतो इतिहासा संदर्भात, जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये काहीतरी मला संदर्भ आला होता, काय माहिती कुठला काहीतरी संदर्भ होता. तर त्यामध्ये सुद्धा इतिहास म्हणजे इतिहासाच्या बाबी या त्यामध्ये काय झाल्या आहे? दडलेल्या आहे. इज दॅट क्लिअर? साधा ट्रेड जर अभ्यासायचा असेल, व्यापार, की का बरं भारत युरोपासोबत मुक्त व्यापार करार करण्यासाठी उत्सुक आहे, त्याचं कारण 91 मध्ये आहे. कारण अचानक युएसआर सोबत व्यापार काय झाला होता? डिस्ट्रॉय. इज दॅट क्लिअर? एकासोबत जास्त व्यापार करू नये त्याचं कारण 1955च्या आवडी अधिवेशनामध्ये आहे. इज दॅट क्लिअर? विचारधारेला दुय्यम स्थान आहे, आर्थिक घटकाला प्राथमिक स्थान आहे. हे 91 आपल्या काय केलं? शिकवलं. म्हणून आजच्या डेटमध्ये बघा मोदीजींची पॉलिसी वर्सटाईल आहे की धर्म दुय्यम बघू, पहिले आपली नॅशनल सिक्युरिटी बघू. म्हणून युएईला आपण नंबर कितीवर आणत आहोत? 1 वर आणत आहोत. तर या प्रकारे इतिहासाचं त्याला काय म्हणतात की बेसिक्स हे समजणं अत्यंत काय गरजेचं आहे. चलो ठीक आहे. चला थोडं पुढे जाऊ आता आपण. या विषयाचं महत्व काय हे लक्षात आलं? इम्पॉर्टन्स काय? एका वाक्यामध्ये जर वर्तमान तुम्हाला इकॉनॉमी, पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन, बरोबर नाही का, या गोष्टी बरोबर समजायच्या असेल तर सगळ्यांचं मूळ हे कशामध्ये आहे? इतिहासामध्ये. आणि इतिहास ही सततची प्रक्रिया आहे आणि न खंड होणारी प्रक्रिया आहे. न खंड होणारी म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा आपण असतो 1975 मध्ये, मी शिकवणार आणि तुम्ही शिकणारे. आपला इतिहास काय असतात? स्वातंत्र्य लढा. जर आपण स्वातंत्र्यावेळी असतो, आपला इतिहास काय असता? 1857चा उठाव. बरोबर. आज मला सांगा
पोस्ट मॉडर्न म्हणजे 1964 पर्यंत ऑफिशियली सिलेबसला आहेच ना. अरे बाबा, नेहरूंच्या निधनापर्यंत तुमच्या सिलेबसला आहेच ना, सगळ्या सिलेबसला, एमपीएससी आणि युपीएससीला. विषय कळला? तर या दृष्टिकोनातून ह्या विषयाला समजून घेणं अत्यंत काय गरजेचं आहे. ठीक आहे. आता बघा, हा विषय समजत असताना एक प्रॉब्लेम काय होतो माहितीये का? काही गोष्टीचा फोबिया असतो, काही गोष्टीचा न्यूनगंड असतो. तो न्यूनगंड म्हणजे काय? जसं उदाहरणार्थ आजकाल तो भ्रम तुमचा दूर झाला. पॉलिटी म्हटलं तर आर्टिकल, आणि तसं हिस्ट्री म्हटलं तर पहिल्यांदा माहितीये का, हिस्ट्री एका बाजून राहते, मला इसवी सन कसे माहीत ठेवायचे, हा सर्वात मोठा तुमचा क्वेश्चन मार्क असतो. तर हिस्टोग्राफीनुसार नंबर 1 आणि नंबर 2 एक्झाम नुसार सुद्धा, मी कंबाईन बद्दल बोलत नाही आहो, विषय कळलं? मी कशाबद्दल बोलत आहो? युपीएससी आणि राज्यसेवा. या दोन्ही मध्ये जर बघितलं तुम्ही तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इसवी सनाला दुय्यम स्थान आहे, बरोबर. आणि हिस्टोग्राफी मध्ये सुद्धा इसवी सनाला दुय्यम स्थान आहे, अप टू कितीपर्यंत? 1210 पर्यंत. कळलं? याचा अर्थ हा होत नाही की तुम्हाला सविनय कायदेभंग चळवळीची तारीख माहित नाही पाहिजे. याचा अर्थ, कारण ऍट प्रेझेंट सगळ्या गोष्टी डेटवर डिपेंड आहे ना, कारण डेटमुळे चेंजेस झालं ना ते. अरे कळलं का रे? 42 पळून गेले म्हणून सरकार स्थापन झालं, म्हणून हे झालं, डेट तर माहित पाहिजे तिथं. पण त्याच्या आधी इसवी सनाचा तेवढा हा परिणाम पडत नाही. पण त्यापेक्षा तुम्हाला इतिहासामध्ये चेंजेस काय झाले, परिवर्तन काय झाले ते समजणं अत्यंत गरजेचे आहे, बरोबर. याचा जो अभ्यास होईल आपला, हा अभ्यास होईल हडप्पापासून पुढे. कशापासून? हडप्पापासून पुढे. म्हणजेच हडप्पापर्यंत जो आपण अभ्यास करणार आहोत त्याचा अप्रोच आपला वेगळा असेल, आणि हडप्पा नंतर जे आपण अभ्यास करणार आहोत त्याचा अप्रोच आपला पूर्णपणे वेगळा असेल, बरोबर. हडप्पा नंतर जो आपण अप्रोच ठेवणार आहोत तो अप्रोच हा आहे तुमचा. इज दॅट क्लिअर? म्हणजे उदाहरणार्थ इतिहासाचा अभ्यासाचा अप्रोच काय असावा जर कोणी मला विचारलं तर तो अप्रोच आहे, राजकीय परिवर्तन काय झालं, आर्थिक परिवर्तन काय झालं, सामाजिक परिवर्तन काय झालं, सांस्कृतिक परिवर्तन काय झालं. उदाहरणार्थ पहिलं चॅप्टर आपण हडप्पा शिकणार. काय शिकणार? हडप्पा. इज दॅट क्लिअर? तर हडप्पा शिकण्यासाठी हडप्पात जे बदल झाले ते बदल नवपाषाण नंतरचे आहे. घाबरू नका, सांगतो नवपाषाण. कशानंतरचे? नवपाषाण. उदाहरणार्थ मानव स्थिर हा कोण्या अवस्थेमध्ये झाला? नवपाषाणमध्ये झाला. इज दॅट क्लिअर? स्थिर का बरं झाला त्याची कारणे वगैरे आपण नंतर 2 मिनिटांमध्ये अभ्यासणार आहोत. मग हडप्पा काळामध्ये राजकीय स्थिती काय होती, यामध्ये पहिला घटक येतो तो म्हणजे याचा भौगोलिक विस्तार, बरोबर. मग वैदिकचा भौगोलिक विस्तार, लॅटर वैदिकचा भौगोलिक विस्तार, महाजनपदांचा भौगोलिक विस्तार, मगधचा भौगोलिक विस्तार, बिंबिसार, अजातशत्रू, ओके, अशोकाचा भौगोलिक विस्तार. त्यानंतर मग पोस्ट मौर्य, त्यानंतर गुप्त, त्यानंतर पोस्ट गुप्त, जे काही रिजनल सत्ता या समोर आल्या त्यांचा भौगोलिक विस्तार. त्यामध्ये काय रे? परिवर्तन, बरोबर. त्यात बदल कसा आला तो म्हणजे राजकीय परिवर्तन. इज दॅट क्लिअर? नंबर 2, शासक कसे बदलले आणि शासकाची धोरणं कशी बदलली, पॉलिसी कशा बदलल्या. आज मी हे ऐकून राहिलो होतो, एक जण म्हणते अकबरुद्दीन ओवेसीला, असदुद्दीन ओवेसीला म्हणजे मोठा खासदाराला, काय तुम्ही बाबरला आक्रमणकारी मानता का? विषय कळला? तर हा म्हणते पहिल्या मला एक गोष्ट क्लिअर करा, तुम्ही पुष्पमित्र शुंगला ओके आक्रमणकारी मानता का? इज दॅट क्लिअर? तिकडे कशाला घेऊन चालला म्हणते मला तू, कुठं बाबरकडे? मग मी आलो तर इज आहे ना, मी आज काहीतरी याच्यात रीलवर पण छापून आलं होतं. ते कुठे छापून आलं? कुठं? मी व्हिडिओ बघून आलो त्याच्यात आलं होतं हे, ऐकायचं? हा, मी पूर्ण व्हिडिओ बघून आलो होतो पार्लमेंटचा, त्यात तो संदर्भ आला होता. टू नो दिस, नाही अदरवाईज मला सांगा, एखाद्या अनफळाने जर तो व्हिडिओ बघितला, कोण बाबर? आझम बाबर वाटते. हा, तर कसं काय, तेव्हा कसं काय आक्रमण कसं केलं त्यांना? IPL मधलं आक्रमण आहे वाटते. हा लिहितो आज आक्रमण इंडिया वर्सेस पाकिस्तान, IPL ड्रीम 11 काही असतात ना बेअकली असे. मी तुम्हाला एक वाक्य क्लिअर करून देतो बरं का, तुम्ही जे काम निवडलंय ना हे काम अनकॉमन बनण्याचं आहे.
विषय कळलं? उदाहरणार्थ मला सांगा, ते कोण रे? गौतमीताई. गौतमीताईला मला सांगा, रोज एक रील बनवावंच लागते. अरे तेव्हा प्रेक्षकाच्या नजरेमध्ये येईल ना ते. विषय समजला? सेम त्या, अरे खरं की खोटं? खरी गोष्ट. अरे मी सांगण्या सेम मला सांगा, तुम्हाला पण काही गोष्टीचे प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात त्या पद्धतीनं, नाही तर ते कार्यक्रम बिघडून जाईल ना तो. तुम्ही जे काम निवडलेलं आहे ते हिंजेवडीचं पॅटर्नचं काम नाही आहे. काही बेसिक्स गोष्टी पहिले जाणून घ्या की बिकॉज सिव्हिल सर्व्हिस, त्याला आपण एमपीएससी यूपीएससी म्हणतो, इज अ टेस्ट ऑफ पर्सनॅलिटी. बरोबर? हे व्यक्तिमत्वाची चाचणी आहे बरं का. ही काही त्याला काय म्हणतात की तुम्ही कसे दिसता, तुम्ही काय दिसता. इट्स चेक ओनली युअर व्हॉइस अँड युअर व्हॉइस इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. तुमचा आवाज हा तुमचा काय करतो? माहिती आणि ज्ञानाचं काय करतो? प्रेझेंटेशन करत असतो, रिप्रेझेंटेशन करत असतो. त्यामुळे हे काम जरा वेगळं आहे. नाहीतर मग परीक्षा रद्द होतातच तलाठी जिल्हा परिषदेच्या, तो एक वेगळा क्राऊड आहे. आता टेलिग्राममुळे ते सगळे एका जागी आलेले आहे पोरं. टेलिग्राममुळे. अदरवाईज पहिले खूप कॅटेगरायझेशन होतं. सिव्हिल सर्व्हिसचे वेगळे पोरं, बाकीचे वेगळे पोरं, या तऱ्हेनं. तर विषय आपला असा होता, पहिला अप्रोच म्हणजे राजकीय परिवर्तन. ठीक आहे. दुसरा अप्रोच म्हणजे आर्थिक परिवर्तन. म्हणजे पहिल्यांदा हडप्पा काळामध्ये इकॉनॉमी कशी होती? नंबर 1, व्यापारावर डिपेंड होती. व्यापारामध्ये मुख्य घटक कोणता होता? ज्याला आपण क्रॉप्स म्हणतो, म्हणजे पिके. इज दॅट क्लिअर? सोबत लक्षात ठेवायचं, मनी म्हणजे करन्सीची तिथं काय स्थिती होती, जे लॅटर वैदिकमध्ये मौर्यमध्ये मग पुढे जा आहे ना, ते कसं बदलत गेलं याचा अभ्यास हा कशामध्ये होतो? आर्थिक परिवर्तनामध्ये. सामाजिक परिवर्तनामध्ये अभ्यास होतो, महिलांची स्थिती काय होती. हे सगळे मला सांगा, जे तुम्हाला मी सांगून राहिलो सगळं मला सांगा. तुम्ही जर थोडंफार एन्शंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री वाचलं असेल, तुम्हाला रस्त्यामध्ये भेटते नाही पॉइंट आहे का. आणि प्रश्न पण आहे तुमचे, ऋग्वेदामध्ये पुढीलपैकी कोणत्या महिलांचा काय मिळतो? उल्लेख मिळतो आहे. बरोबर? मग मी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगून राहिलो, टू नो द सब्जेक्ट, टू बिल्ड कन्सेप्ट, ऑटोमॅटिक त्याचा बाय प्रोडक्ट काय? क्वेश्चन्स आहे. सरळ सरळ आहे. पुढीलपैकी हडप्पा काळामध्ये कोणता प्राणी न आढळल्याचे साक्ष मिळतात? विषय कळलं? त्याचं उत्तर याच्यामध्ये आहे, आर्यांवर सेंट्रल एशियामधनं काय झालं? आक्रमण, आणि जिंकण्याचं प्रमुख कारण म्हणजे घोडा होता. मग घोडा कसा सापडणार आहे तिथं? इज दॅट क्लिअर? पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. हडप्पन काळात किंवा ऋग्वेदिक काळात किंवा वैदिक काळामध्ये महिलांची स्थिती दयनीय होती. विधान चुकी. बरोबर? चूक कशावरून? कारण कन्सेप्ट माहिती आहे ना की ऋग्वेदांच्या ऋचामध्ये महिलांचा काय होता? सहभाग होता. इज दॅट क्लिअर? या प्रकारे त्याला काय म्हणतात की तुम्हाला या सब्जेक्टला डील करणं अत्यंत काय गरजेचं आहे. हाच नाही, कोणताही सब्जेक्ट बनवण्याचं. बघा तुम्ही नेहमी म्हणतो मी, ज्या कार्यकर्त्याला म्हणजे शिक्षकाला यूपीएससी बॅकग्राऊंड आहे तो काही बी करू शकतो, फक्त त्याला वेळ द्यायचा. का माहितीये का? बिकॉज तो त्या समुद्रातून पोहून आलेला आहे. त्याला माहित आहे की सब्जेक्टला डील कसं करायचं आहे. त्या किंवा उदाहरणार्थ मी जर जॉग्राफी शिकवायला लागलो तर पहिल्यांदा त्या जॉग्राफीचं काय समजायला पाहिजे? नेचर, तो विषय काय आहे, देन पुढची गोष्ट आहे. आणि जर ते शोधण्यात मी अपयशी ठरलो तर त्या विषयाला हात लावता येत नाही. म्हणून मी जॉग्राफीला आजपर्यंत हात लावत नाही, कारण नाही ना तो विषय, त्याचं नेचर माहित नाही ना आपल्याला एकदम परफेक्ट. सामाजिक जीवनामध्ये महिला, त्यानंतर अस्पृश्यता, त्यानंतर वर्णव्यवस्था. इज दॅट क्लिअर? याचा अभ्यास हा कशामध्ये होतो? सामाजिक परिवर्तनामध्ये. इज दॅट क्लिअर? आणि त्यानंतर सांस्कृतिक परिवर्तनामध्ये सर्वात महत्वाचं धर्म आणि काय रे पुरो हो? संस्कृती, याचा बदल. इज दॅट क्लिअर? हडप्पा काळानंतर म्हणजे इतिहास काळ समजत असताना तो सनावळीपेक्षा तो कशाचा अभ्यास आहे? या कंटिन्युटी अँड चेंजेसचा. कोणती चेंजेस? नंबर 1 राजकीय, नंबर 2 आर्थिक, नंबर 3 सामाजिक आणि काय सांस्कृतिक. इज दॅट क्लिअर? आणि हा कार्यक्रम आपल्याला उद्याच्या सत्रामध्ये काय पडेल? कामी पडेल किंवा अप्रोच हा लक्षात येईल. ठीक आहे. हे जे आहे ना, हे 4 अप्रोच हा जवळपास विकसित झाला 1970 नंतर. किंवा हिस्ट्री मीन्स नॉट काय म्हणतात की रजिया सुलतानानंतर इल्तुतमिशला, ती नाही आहे. विषय कळला का? हिस्ट्री म्हणजे मला सांगा यात बदल काय झाले ते सांगा. म्हणजे नॉट ओनली पॉलिटिकल चेंजेस बट ऑल्सो
इकॉनॉमिक, सोशल अँड काय कल्चरल चेंजेस. तुमच्याच भाषेमध्ये म्हणतात ना, नागर शैली, गांधार शैली, अरवली शैली, द्रविड शैली, वेसर शैली, बरोबर. दॅट इज अ काय कल्चरल चेंजेस, जे कुठून दिसेल गुप्तपासून पुढे, त्याच्या आधी दिसत नाही. त्याच्या आधी आर्ट अँड कल्चर हे अवेलेबल नाही आपल्याकडे. कल्चर कुठून सुरू होते, गुप्त काळापासनं. आणि पहिलं कल्चर टेम्पलच आहे, पहिलं कल्चर मंदिराचंच आहे. म्हणून तुम्हाला बघा केव्हाही पण दोनच उदाहरणं तुमच्या समोर असते, एक तर गौतम बुद्धाची मूर्ती किंवा टेम्पल. नॉर्थ असेल तर गौतम बुद्धाची मूर्ती, साऊथ असेल तर काय टेम्पल. इज दॅट क्लिअर? का कारण आहे हे मी तुम्हाला योग्य वेळी त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला. चलो कळलीपर्यंत. तर या तऱ्हेनं ह्या विषयाचा तुमचा अप्रोच असणं गरजेचं आहे फॉर UPSC पूर्व आणि मुख्य, राज्यसेवा पूर्व आणि मुख्यमध्ये पण याच प्रकारचा तुमचा नवीन पॅटर्न मध्ये अप्रोच हा पाहिजे. सेम अप्रोच की काय चेंजेस झाले. मी विषयावर होतो, हा जो अप्रोच आहे हा 70 नंतर बिल्डअप झाला. की नंतर 70 नंतर जेव्हा एक पुस्तक आलं, द वंडर दॅट वॉज इंडिया. जसं उदाहरणार्थ दक्षिण भारताचा अभ्यास हा कुठून सुरू झाला माहितीये का? एक लेखक आहे निळकंठ शास्त्री, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, द हिस्ट्री ऑफ सदर्न इंडिया. बरोबर. आता आपण एक लिहिणार आहोत, म्हणजे जसं आपण हे शिकू पुरापाषाण, मध्यपाषाण, नवपाषाण, बरोबर ना. हे कुठल्या सगळे ठिकाणी यायचे नॉर्थ इंडियाचे. मग दक्षिण भारतात काय होतं बाबा, काहीतरी असेल ना. मग तिथल्या संस्कृतीचा अभ्यास पहिल्यांदा कोणी केला, निळकंठ शास्त्री यांनी. एकदम परफेक्ट. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की इतिहासाचा तुमचा अप्रोच असणं अत्यंत काय गरजेचं आहे. थोडं पुढे जाऊ. चलो आता हळूहळू मी विषयामध्ये काय करत आहोत, ओके, एंटर करत आहोत. आता बघा इतिहास का महत्वाचा आहे, एका वाक्यात उत्तर द्या. टू नो द प्रेझेंट व्हेरी वेल, ओके, यू हॅव पास्ट व्हेरी वेल. तुमच्याकडे त्याचा भूतकाळ व्यवस्थितपणे माहित असणं अत्यंत काय गरजेचं आहे. या गोष्टीवर मला सांगा सगळ्यांची सहमती आहे? मी उदाहरण देऊन कमीत कमी 7-8 उदाहरण तरी दिले मी तुम्हाला. प्रत्येक गोष्टी मागे, उदाहरणार्थ काल इंडियन एक्सप्रेस मध्ये आलं होतं फास्ट बिल्डर रिएक्टर, आठवते? मी टेलिग्रामवर पण टाकलेला आहे. फास्ट बिल्डर रिएक्टर आहे ना का, आहे ना याच्यामध्ये. तर नेमकं ते समजायचं असेल तर तुमच्या स्टेजेस किती आहे न्यूक्लिअर रिएक्टरच्या ते समजणं गरजेचं आहे. दॅट इज ऑल्सो, त्याला काय म्हणतात रे, हिस्ट्री. एकदम परफेक्ट. नंबर 2, इतिहासाचं अप्रोच काय. इतिहास ओनली पॉलिटिकल की मला सांगा कल्चरल, आर्थिक आणि त्यासोबत सामाजिक सुद्धा, बरोबर. तो जो वरचा टॉपिक आपण बघितला ना, हा याला माहिती आहे प्रॉपर नाव काय दिलेलं आहे हिस्टोग्राफरने किंवा इतिहासकारांनी? याला नाव दिलं आहे इतिहासाचं वर्गीकरण. पण कसं वर्गीकरण, कसं? एक असते व्हर्टिकल, एक असते हॉरिझॉन्टल. एक असते कुठला व्हर्टिकल आणि एक असते हॉरिझॉन्टल. म्हणजेच एक याचा अर्थ हा हे जे आहे हे सुद्धा इतिहासाचं वर्गीकरण आहे. उदाहरणार्थ मी हेडिंग दिलं सामाजिक परिवर्तनाचा, राजकीय परिवर्तनाचा इतिहास. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का, मी असं नेत चाललो. कळलं की पहिल्यांदा हडप्पामध्ये शासकाबद्दल माहिती नाही, फक्त शासक होते एवढं माहिती आहे. वैदिक मध्ये शासकाबद्दल माहिती मिळते, दासराज्ञ युद्धामुळे. पहिलं शासक कुठे सापडते, मगध काळामध्ये. या प्रकारे. इज दॅट क्लिअर? आणि जेव्हा आपण बरोबर हे इतिहासाचं वर्गीकरण म्हणतो, तर या इतिहासाच्या वर्गीकरणाचा अर्थ होतो, मला सांगा, कोणती गोष्ट समजून घेण्यासाठी पहिल्यांदा त्याची टाइमलाईन ओढणं हे गरजेचे आहे ना. म्हणजे काय, म्हणजेचा अर्थ होतो, ऐका, म्हणजेचा अर्थ होतो, समजा स्वातंत्र्याच्या वेळीची भारताची स्थिती म्हणजे 1947च्या वेळची स्थिती जर जाणून घ्यायची असेल, आपण इकॉनॉमीमध्ये वाचतो तर पहिल्यांदा आपण ब्रिटिश पॉलिसी वाचतो, ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी. ब्रिटिश इकॉनॉमिक पॉलिसी समजण्यासाठी आपण कोणता बदल अभ्यासतो, मिडिवल काळामधला इकॉनॉमिक बदल अभ्यासतो. अरे तिथं म्हणतो ना, हा असं मिडिवल होतं, हा बदल कुठे झाला, ब्रिटिश काळामध्ये. मिडिवलचा बदल अभ्यासण्यासाठी कुठलं वाचतो, एन्शियंट. विषय कळला. पण एन्शियंट वाचण्यासाठी पण मला सांगा काहीतरी जुना हा आधार लागेल ना. जुना काय लागेल, आधार. यावरून इतिहासाचं वर्गीकरण केले जाते.
इतिहासाच्या वर्गीकरण केल्या जाते आधारावर नाही. मी बोलून राहिलो का करण्यात येते. करण्यात यासाठी येते कारण सातत्य आणि बदल समजायचा असेल तर पहिल्यांदा सध्याचं सातत्य जे आहे हा बदल कुठून आहे ते समजावं लागेल. एस्किनोरे. आणि मग या आधारावर तुम्हाला कोणता तरी आधार हा ठेवावा लागेल. आणि तो आधार कोणता आहे तर तो आधार आहे नंबर 1 लिखित साहित्य, तो आधार आहे वेपन्स आणि तो आधार आहे क्लायमेट चेंज. बरोबर. इतिहासाच्या वर्गीकरणाचे किती आधार आहे 3. आधार नंबर 1 लिखित साहित्य, बरोबर. आधार नंबर 2 काय वेपन्स, शस्त्र कोणती होती. आणि आधार नंबर 3 काय क्लायमेट चेंज, वातावरणात बदल काय झाला. या 3 आधारावर इतिहासाचं काय करण्यात येते वर्गीकरण. पहिल्यांदा वर्गीकरण केलं की कंटिन्युटी आणि चेंजेस लगेच काय येईल लक्षात. इज दॅट क्लिअर. आणि म्हणून तुमच्या संदर्भ पुस्तकामध्ये पहिलं चॅप्टर आहे इतिहास लेखनशास्त्र. कोणता आहे इतिहास. एनसीईआरटी मध्ये पण बघा पहिलं चॅप्टर कोणता आहे इतिहास. की बाबा तू पुढचं जे वाचून राहिला कंटिन्युटी आणि काय चेंजेस तर पहिल्यांदा बघून घे त्याचे आधार काय. इज दॅट क्लिअर. आणि म्हणून या आधारावर इतिहासाचं बरोबर जे वर्गीकरण करण्यात येते ते वर्गीकरण ऍज पर कशानुसार बेस कायचा एनसीईआरटी बरोबर नुसार तो कसा करण्यात येते. तर बघा मला पहिल्यांदा गोष्ट क्लिअर करा. व्हाय वी क्लासिफाय हिस्ट्री. आपण हिस्ट्रीला क्लासिफाय का बरं केलं टू नो कंटिन्युटी अँड चेंजेस. अरे कळलं का रे. मग आपण ह्या वर्गीकरणाचा आधार काय नंबर 1 लिखित साहित्य, नंबर 2 वेपन्स आणि नंबर 3 क्लायमेट चेंज. क्वेश्चन नाही बनला आजपर्यंत पण बनणं काय गरजेचं आहे. ठीक आहे लक्ष द्या. वर्गीकरणाचा पहिला आधार आहे ज्याला म्हणतात प्री हिस्ट्री. दुसरा आहे प्रोटो हिस्ट्री किंवा प्रोटो हिस्टॉरिक पिरियड. कुठं कुठं हा पिरियड दिसत नाही. हा पिरियड तुम्हाला तुमच्याकडे कदाचित एनसीईआरटी सोडून जर बाकी अभ्यास साहित्य असेल तर हे दिसत नाही. डायरेक्ट दिसते प्री हिस्ट्री आणि काय हिस्ट्री. समजलं. पण या दोघांच्या मधामध्ये एक काळ आहे ज्याला म्हणतात कोणता प्रोटो हिस्ट्री. सांगतो मी कशाला म्हणतात तर मला पुन्हा क्लिअर करा. आधार किती बेसवर 3. नंबर 1 लिखित साहित्य, नंबर 2 वेपन्स आणि नंबर 3 क्लायमेट चेंज. ओके का बरं तर पुढे एक हे आहे तर तिथं क्लायमेट चेंजचा आधार तुम्हाला लक्षात येऊन जाईल यामध्ये. हा समजत असताना म्हणून ते बरोबर लक्षात असू द्या. ठीक आहे चला आता बघा ज्या काळाची बरोबर पहिला आपण बेसिक घेऊ आणि मग टॉपिकला काय करू आपण सुरुवात. ज्या काळाची आपल्याकडे लिखित माहिती आहे नंबर 1 जी माहिती लिखित आहे ती अंडरस्टँड झालेली आहे. अरे कळलं खरे नाहीतर हे असं लिहून टाकलं अर काहीतरी लिहिलंय लय बाहेर लिहिलंय बाबा थांब लिहिलंय. अरे अबे लिहिलंय पण समजलं का ते. हा आणि जी गोष्ट समजत नाही अबे चायनीज मध्ये आहे ते. कशामध्ये आहे ते चायनीज मध्ये. वाटते खरं चायनीज मध्ये ते. येस की नो रे. पहिले आपण उर्दू मध्ये म्हणतो उर्दू मध्ये. आता आजकाल उर्दू समजायला लागला लोकांना. उर्दू खायला लागलं समजायला लागलं. आता मेन कशामध्ये आहे म्हणते चायनीज मध्ये आहे म्हणते. भाऊ चायनीज नाही विषय कळलं काय 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 कशामध्ये रे चहा अबे चहा मध्ये. चला आता बघा ज्या काळातील नंबर 1 इतिहास साहित्य उपलब्ध आहे, नंबर 2 ते काय झाले आहे अंडरस्टँड झालेले आहे त्या काळाला म्हणतो आपण ऐतिहासिक काळ. कुठला काळ ऐतिहासिक काळ. इंटरप्रिटेशन नाही पाहिजे बरं का मूळ पाहिजे. हा भारत माझा देश आहे नाहीतर अरे याचा अर्थ होतो भारत माझा देश आहे मग याचा अर्थ पाकिस्तान नाही आहे. झालं इंटरप्रिटेशन. म्हणजे हे काय झालं घरामध्ये काय निघाला होता गांडूळ आणि बाहेर गेल्यानंतर काय झाला अनाकोंडा. हे तसं आहे ते तसं नको. समजलं का थँक्यू. बरोबर नाही का. हा काय पाहिजे लिखित साहित्य पाहिजे ते काय देऊया
काय समजलं? बरं बरं, कशासाठी? बरं बरं, काय हरकत नाही. काय म्हटलं? समजलं बरं. काय म्हटलं तुम्ही? काहीतरी भारी बोलले तुम्ही. करेक्ट. हिस्ट्री समजण्यासाठी लिखित साहित्य पाहिजे, त्याला नोट्स म्हणतात. त्याला काय म्हणतात रे? नोट्स म्हणतात. अरे सर, लय गजब झाला कार्यक्रम. चला, हिस्टॉरिकल म्हणजे नंबर एक, ज्याचं लिखित साहित्य उपलब्ध आहे आणि ते काय झाले आहे अंडरस्टँड, त्याला म्हणतात हिस्टॉरिकल पिरियड. नंबर एक समजलं? असा पिरियड ज्याचे हिस्टॉरिकल एव्हिडन्स उपलब्ध आहे. एक मिनिट, हिस्टॉरिकल एव्हिडन्स उपलब्ध आहे पण अंडरस्टँड व्हायला सुरुवात झालेली आहे किंवा अंडरस्टँड झालेली नाही आहे, त्याला म्हणतात प्रोटो हिस्ट्री. समजलं? कुठली हिस्ट्री? प्रोटो हिस्ट्री. दिस क्लासिफिकेशन ऑन द बेस ऑफ एनसीआरटी. हे कशावर आहे? एनसीआरटी वर आहे. इज दॅट क्लिअर? प्रोटो हिस्ट्री म्हणजे लिखित साहित्य आहे पण मला सांगा अंडरस्टँड झालंय का? नाही. उदाहरणार्थ हडप्पा काळातली लिपी माहिती आहे आपल्याला, पण अंडरस्टँड झाली आहे का? नाही. ऋग्वेद माहित आहे, अर्ध माहित आहे, अर्ध माहितच नाही. इज दॅट क्लिअर? म्हणून या प्रोटो हिस्ट्रीमध्ये कोण येत असेल तर आपली येते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला मोदीजी म्हणतात सरस्वती संस्कृती, हा महाराष्ट्र संस्कृती. आणि नंबर दोन कोणती? वैदिक संस्कृती. बरोबर. पण इथं मतमतांतरे आहे वैदिक संस्कृतीबद्दल, पण एनसीआरटी मध्ये दिल्यामुळे आपण याचा समावेश कुठे केला? प्रोटो हिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. नंबर तीन बघा, ज्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही, म्हणजे समजण्याचा प्रश्नच येत नाही, परंतु त्या काळामध्ये मानवाची वस्ती, मानव जीवन व मानव कोणत्या शस्त्राचा वापर करत होता आणि सोबत वातावरणामध्ये काय बदल झाले यावरून ज्या काळाचा अभ्यास होतो त्याला म्हणतात प्री हिस्ट्री. समजलं? कुठली हिस्ट्री? प्री हिस्ट्री. एकदम परफेक्ट. चलो, प्री हिस्ट्री म्हणजे लेखन साहित्य नाही पण आधार किती आहे? वेपन्स. नंबर दोन काय? क्लायमेट चेंज. प्रोटो हिस्ट्री म्हणजे लिखित साहित्य अवेलेबल आहे पण नॉट टू अंडरस्टँड, आणि हिस्ट्री म्हणजे जे समजलेलं आहे आपल्याला एकदम व्यवस्थितपणे. बरोबर. त्यानंतर बघा आता पुढे हे आपण जाऊ सगळं इतिहास पूर्व काळामध्ये सिंधू संस्कृती आणि काय वैदिक संस्कृती. पुढे सांगतो 2 मिनिटात. वैदिक मध्ये मग ऋग्वैदिक आणि काय लॅटर वैदिक आहे. पुढे काळजी करू नका. हिस्ट्रीमध्ये नंबर एक कोणता? प्राचीन, त्यानंतर मध्ययुगीन आणि काय आधुनिक. हे तीन कशावर पडले आहे रे? हे तीन काळ कशावर बदललेले आहे? 1 मिनिट. तिघांचे लेखन साहित्य अवेलेबल आहे. लेखन साहित्य तिघांचे पण अंडरस्टँड झालेलं आहे. अरे माहित आहे तक दिलेली सगळं आहे ना. मग या कोण्या बेसवर पाडले? वरचं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, म्हणून मी जास्त जोर नाही दिला. लिखित साहित्य हे हे हे, हे अरे बाबा हे माहिती आहे तुम्हाला. फक्त यासाठी सांगितलं कोणत्याही विषयाचा आधार आहे की तुम्हाला काहीच माहित नाही असं मानून काय करणे शिकवणे. आणि तुम्हाला पण एक सूचना होती, कोणताही विषय स्टडीमध्ये रीडिंग रूम मध्ये बसत असताना जेव्हा पुस्तक तुम्ही ओपन कराल, ठीक आहे ना, तर त्या पुस्तकाचा पहिला अप्रोच हा काय असायला पाहिजे माहितीये का? की नाही शांतपणे वाचतो, ना की मला हे माहित आहे. नाही समजलं? नाही माहित आहे हे. ओके, हा हे माहित आहे. हा हा अप्रोच नसावा. हे बिमारी जर कोणाला असेल ना, मी विचारत नाही कोणाला आहे, हे बिमारी असेल तर मी सांगतो कॉल घेता येत नाही. तुम्ही 4 याच्यामध्येच कन्फ्यूज होऊन जाल. इव्हन म्हणजे असा जरी प्रश्न आला पुढील पैकी भारताची राजधानी कोणती, जरी पर्यायामध्ये कलकत्ता दिलं असेल नसेल तरी कन्फ्यूज व्हाल. आताची की जुनी. मी काय म्हणलं कळलं? म्हणून पुस्तकाला बघत असताना शांत दीर्घंभीरपणे आणि एक एक लोकसभा संसदेचे कनिष्ठ आहे. ओके, माहित असलं तर ठीक आहे, नसलं तरी ठीक आहे, पण दीर्घंभीरपणे वाचा. कळलं ना? तर त्या दृष्टीनं चलो काय बदल आहे रे म्हणजे याचं, हे सूचनाचं तंतोतंत पालन करा बरं का. मी बोललो हे कारण माझ्या ओळखीचे बरेच लोक असे आहेत जे ह्या कारणामुळे, ज्याला ओव्हर एन्थुजियाझम म्हणतात, तुमच्या भाषेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स पण आपण म्हणू शकतो त्याला, यामुळे चांगले चांगले पोरं काय झालेले आहे नापास झालेले आहे. शांत दीर्घंभीर काही नाही, सगळं वेळेवरच होणार आहे. मोहमाया आहे जग म्हणजे, आहे नाही का सर? काय सर आता सर पंचांग आणू का उद्या जन्मतारीख पाहिली? मला सांगू द्या सर मी केव्हा पास होणार होतं.
येणार आहे बुद्धिझम जैनिझम. सगळं वेळेवर म्हणजे असं नाही, जेवढा वेळ लागायला पाहिजे ना तेवढा लागतोच. कसा, आता घाई कर, पुन्हा परत ये, पुन्हा गप जा, लागला तेवढाच वेळ. मग त्यापेक्षा एक काम कर ना, आताच हळू जा ना, मग तेवढाच वेळ लागेल. मी ह्या संदर्भात बोलून राहिलो. जे सूचनेचं पालन केलं सांगितलं ना, काटेकोरपणे काय करा, त्याचं पालन करा. कोणतं बुक ओपन झालं तर काय असं समजायचं मला जाणून घ्यायचं आहे, बरोबर ना, की हे मला माहित आहे. विशेष करून रिव्हिजनच्या वेळेस होते. ह्या 3 मधला काय आधार आहे? करेक्ट. काय म्हटलं? राजकीय परिवर्तन नाही. करेक्ट आहे, म्हणजे चूक नाही आहे. राजकीय परिवर्तन मी तुम्हाला आता सांगितलं काय होतं 70 नंतर, बरोबर. इतिहासाचा अप्रोच काय आहे? पॉलिटिकल चेंजेस की पॉलिटिकल सोबत सोशल, इकॉनॉमिकल अँड कल्चरल चेंजेस, त्या आधारावर हे बायफर्केशन आहे. ओके. कशा आधारावर? एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न. उदाहरणार्थ मला सांगा, तुमचा मिडिवल काळ आणि युरोपाचा मिडिवल काळ इसवी सनाच्या दृष्टीनं सारखा की वेगळा? वेगळा आहे, पण कॅरेक्टर सेम आहे. कॅरेक्टर काय? सेम आहे. जे लोक नवीन अभ्यास करत असेल, मी पुन्हा सांगतो, आपला प्राचीन आणि युरोपातला प्राचीन, आपला मिडिवल युरोपातला मिडिवल, आपला मॉडर्न युरोपातला मॉडर्न, कॅरेक्टर इज सेम बट तारीख इज नॉट सेम. कळलं का ऋतुजा? समजला खरंच? कसं काय? तारीख काय सेम आहे, बरं तारीख वेगळी आहे, पण काय सेम आहे? कॅरेक्टरिस्ट. उदाहरणार्थ मला सांगा, युरोपाचा एन्शियंट हा ग्लोरियस आहे. अरे बाबांनो, ग्लोरी जिथून असेल तिथून इतिहासाला सुरुवात, लेखनाला सुरुवात करतात. उदाहरणार्थ हडप्पा एकदम ग्लोरी आहे आपली. अरे फर्स्ट अर्बनायझेशन ऑफ इंडिया शिकणार ना आपण, तुम्ही तर नाव घेऊ नका. इज दॅट क्लिअर? सेम एन्शियंट युरोपाचा कुठून सुरू होतो? स्पार्टा, अथेन्स. आजही बघा ना, आजही बरटतात ते अथेन्स कल्चरचा. इटलीवाले बे नाही का, अख्खा देश विकून टाकला. खरंच ना, त्या अथेन्सची ग्लोरी दाखवायच्या नादामध्ये त्या ग्रीसनं अख्खा देशच विकून टाकला. नाही माहिती तुम्हाला गोष्ट? काय झालं होतं, 2004ची गोष्ट आहे. त्याला ते कोणतं मग गेम म्हणतात, कॉमनवेल्थ. तर कॉमनवेल्थ गेमचं हे मिळालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्याला, कर आयोजन. त्यांना म्हटलं आता दाखवतोच पॉवर आहे का, रिजेन्युएट ऑफ अथेन्स अँड ग्रीक ग्लोरी. फुल कर्ज घेतलं, एवढं कर्ज घेतलं, तुफान. 2001ची गोष्ट आहे. 4 मध्ये सांगतो काय झालं. हा दाखवलं फटाके बिटाके, असं तसं, डीजे विजे लावला असेल तिथं, आहे ना का, अंबानी सारखा. बरं नाही का, हिरो हिरोईन नाचवले असेल या प्रकारे. गौतम त्याला नाही नेलं तिथं, नाही जा द्या, नाही नेलं. गौतम त्या आपल्या सांस्कृतिक क्षेत्रातील मोठं नाव महाराष्ट्रातील आहे नाही का, ते नेलं असतं तर बापा बापा, करीना विरीना तैमूरच्या आईचं काही कामच नव्हती. तर तुम्हाला काय वाटते दिव्या? तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे ना? मलाही वाटते. जाऊ द्या, मोठे हिरो हिरोईन तुले नेणार आहे तिथं. अरे बाबा, तुला जामनगर मध्ये प्रतिबंधित केलं जाईल, केला तरी माहिती का, तुला बॉर्डरवर प्रतिबंधित केला जाईल. अंदर तर सोडून दे बाबा. सांगायचं म्हणजे मला सांगा, तर यांनी काय केलं, कॉमनवेल्थ आयोजित केलं. फुल घे कर्ज, होऊ दे खर्च. आता पैसे परत करायला लागेल. 4 मध्ये भूकंप आला. काय आला? भूकंप. पुन्हा पैसे गेले. IMF ने काय केलं माहितीये का, ग्रीसचं एअरपोर्ट विकलं. खोटी नाही बोलत बरं का. पार्लमेंट विकली. हा, पार्लमेंट विकली बरं का, पार्लमेंट. आणि मग म्हणे आता देशच विकतो. देश विकणे म्हणजे त्याला म्हणतात सार्वभौमत्व आमच्याकडे येईल आता. मग तेव्हा म्हणे अरे, मग ते काय क्रिस्टिना लिगार्डच होत्या तेव्हा, IMFच्या प्रमुख पहिल्या काळातला. तेव्हा काहीतरी सेटलमेंट केलं युरोपियन युनियननं, थांबलं ते. आता त्याची मुदत 2025 पर्यंत आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे होतं, हाच ग्रीस एकेकाळचा युरोपातला हडप्पा कल्चर आहे. पण मला सांगा, तो काळ आणि हडप्पाचा काळ सारखा की वेगळा? वेगळा आहे, बट कॅरेक्टर इज सेम. इज दॅट क्लिअर? मिडिवल युरोपामध्ये मला सांगा, राजेशाही होती, धर्माचं प्राबल्य होतं,
भारतामध्ये धर्म मंदिरं केव्हा आली? मिडिवल मध्ये आली. आली बरोबर आहे. वैदिक मध्ये वैदिक धर्म आहे बाबा, पण हा धर्म वेगळा, हा धर्म वेगळा. इज दॅट क्लिअर? आणि मॉडर्नचा अर्थ होतो, त्यात नावातच आहे आधुनिकता, म्हणजेच ॲडॉलॉजिकल मॉडर्न, टेक्नॉलॉजिकल मॉडर्न, ह्युमन डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मॉडर्न. म्हणून हे 3 क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथपर्यंत समजलं? नाही समजलं? ओके, पुन्हा क्लिअर करा गोष्ट. नाही ही गोष्ट जे नव्यानं माझ्या डोळ्यासमोर कोण विद्यार्थी आहे तो नाही आहे जो पुस्तक वाचून आला, माझ्यासमोर तो विद्यार्थी आहे जो पुस्तक वाचणार आहे. इज दॅट क्लिअर? त्यामुळे त्याच अप्रोचनं आपण काय जाऊ, समोर जाऊ. विषय कळले इथपर्यंत? मला सांगा, तिघांचा कॅरेक्टर इज अ सेम बट टाइमलाईन इज नॉट अ सेम. तर या प्रकारे त्याला काय म्हणतात की इतिहासाचं वर्गीकरण हे करण्यात आलेलं आहे. लहान करतो याला. ओके, एक वेळा बघून घ्या आरामात. ठीक झालं? चलो मी पुढे जातो. हे घेऊ आपण पहिल्यांदा. अजून एक स्केच बघा. फक्त ॲडव्हर्टाईज चालू आहे हे, बाकी काही नाही. काय मग मी अश्मयुग आपण हेडिंग टाकू बरोबर, बाकायदा इंट्रोडक्शन घेऊ आणि मग एक एक लिहायला समजायला काय करू आपण सुरुवात. पहिल्यांदा बघा, हे जे आहे हे आहे डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं. म्हणजे उदाहरणार्थ पहिले अश्मयुग, मग हडप्पा, वैदिक, 6th सेंचुरी BC, मौर्य, मौर्योत्तर, गुप्त आणि गुप्तोत्तर. आणि इतर गुप्तोत्तर काळामध्ये जे छोट्या छोट्या सत्ता आहे त्यांच्यावर मग परकीय काय होते, आक्रमण, आणि मिडिवल एराची काय होते, सुरुवात. ठीक आहे. आता बघा, अभ्यासाच्या दृष्टीनं इतिहास सर्वात कठीण कुठं जात असेल तर तो कुठं जातो माहितीये का? त्याची लिंकच लागत नाही. वाचन करत असताना काय लागत नाही? लिंक लागत नाही. इज दॅट क्लिअर? ते न लागण्याचं कारण काय आहे तर तुम्हाला त्याचं कव्हरेज हे माहीत नसणं. तर कव्हरेजच्या दृष्टीनं आपण हे दाखवलेलं आहे. आणि आपलं जो पुढचा काही दिवस जी आपली मोमेंट आहे ती मोमेंट म्हणजे हा चार्ट आहे. ती मोमेंट म्हणजे काय? हा चार्ट आहे. आणि या चार्टवर सगळे प्रश्न दडलेले आहे. कोणाचं प्रश्नाचं कॅरेक्टर काय आहे हे मी 5 मिनिटांमध्ये सांगायला काय करतो सुरुवात, की बाबा तुम्ही हा टॉपिक शिकत आहे तर याचं प्रश्नाचा अप्रोच हा काय असेल. इज दॅट क्लिअर? पहिल्यांदा बघा कोणतं युग येते? अश्मयुग. मी फक्त जनरल इंट्रोडक्शन देतो 2 मिनिटांमध्ये आणि लगेच अश्मयुगाला काय करतो सुरुवात. अश्मयुगामध्ये 3 आहे. पहिला युग कोणता येतो? पुरापाषाण, मध्यपाषाण आणि नवपाषाण. सर हे पुराश्म, मध्याश्म, नवाश्म सेम 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 बरोबर. नवाश्म नंतरचा जो काळ आहे तो म्हणजे कोणता? हडप्पा. ओके, याला ताम्रपाषाण म्हणतात. तांब आणि काय? दगड. ओके, त्याला म्हणतात कोणतं पाषाण? ताम्रपाषाण. काय रे? ठीक आहे. पशा समज हिस्ट्री लय महत्वाचं आहे. त्याला म्हणतात कोणतं पाषाण? ताम्रपाषाण. इज दॅट क्लिअर? बरोबर. त्यानंतर कोणता काळ येतो? वैदिक. वैदिक मध्ये आपण शिकणार आहे पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक. ओके, वैदिक उत्तर वैदिक नंतर कोणता काळ येतो? महाजन. एक मिनिट, महाजन पदे महावीर आणि बुद्धिझम हे तिन्ही समकालीन आहे. हे तिन्ही सोबत चालेल बरोबर. पुस्तकात बघा पहिलं चॅप्टर अश्मयुग आहे. पहिल्याचा अर्थ होतो लेखनशास्त्र सोडून. सेकंड चॅप्टर हडप्पा आहे. थर्ड चॅप्टर वैदिक आहे. फोर्थ चॅप्टर या 3 पैकी एक असेल. फिफ्थ चॅप्टर 3 पैकी एक असेल. 6th चॅप्टर 3 पैकी एक असेल. कळलं? पण ते तिन्ही चॅप्टर हे समकालीन आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे उदाहरणार्थ की पाटलीपुत्र इथे प्रवचन देईल नाही का, इथे इथे जन्म होईल कोणाचा? गौतम बुद्धांचा. इज दॅट क्लिअर? त्यानंतर या 16 महाजन पदामध्ये सर्वात स्ट्रॉंग येणार आहे मगध. हे सगळं पुढचे आपले 3-4-5 दिवस आहे. कोण येईल? मगध. आणि पहिलं साम्राज्य स्थापन होते त्याला म्हणतात काय? मौर्य. इथं आपल्याला फक्त 3 शासक बरोबर समजायचे आहे. आणि या काळातलं मग कुठलं जीवन? राजकीय म्हणजे शासक, सामाजिक, आर्थिक आणि काय? सांस्कृतिक. कुठलं? मौर्य. मला सांगा पुस्तकाची मांडणी अशी जाईल तुमच्या. त्यानंतर मौर्य साम्राज्य डिक्लाइन होते आणि 2 शासक तयार येते.
पहिल्यांदा येते देशी सत्ता आणि त्यानंतर कोणत्या विदेशी सत्ता. इज दॅट क्लिअर? देशीमध्ये शुंग, कण्व आणि काय सातवाहन. सातवाहनानंतर पुढे वाकाटक येईल. हे बघा वाकाटक आले. एक मिनिट बघा इथं आता. पहिल्यांदा कोण येईल रे? ग्रीक. नंबर 2 शक, त्यानंतर पर्शियन आणि त्यानंतर कुशाण किंवा कनिष्क. इज दॅट क्लिअर? हे विदेशी आणि कुठले देशी. समजलं मी काय म्हणलं? हे एका नंतर आहे. उदाहरणार्थ बघा, उत्तर भारत दिसते, उत्तर भारत दिसते, दक्षिण भारत आहे, बरोबर? इज दॅट क्लिअर? आणि हे कुठले विदेशी शासक. त्यानंतर या सगळ्यांचं हेऊन एक मेन शासक येते. एक मेन, ते म्हणजे कोणतं घराणं? गुप्त. समजले इथपर्यंत? म्हणजे जेव्हा तुम्ही गुप्तोत्तर वाचाल त्याचा अर्थ 1 2 3 4 5 6 7 हे चॅप्टर करणे. इज दॅट क्लिअर? मग एक स्वतंत्र 7 चॅप्टर असेल किंवा एका सगळे दिलेले असेल किंवा देशी सत्ता विदेशी सत्ता असे 2 चॅप्टर दिलेले असेल पुस्तकामध्ये तुमच्या. ठीक आहे. त्यानंतर गुप्तोत्तर. गुप्त नंतर काय? गुप्तोत्तर. जिथं तोर लागेल याचा अर्थ समजून घ्यायचा रिजनल सत्ता काय आल्याय? वर आल्याय. आणि गुप्तोत्तर मध्ये येते नंबर 1 हर्षवर्धन, नंबर 2 वाकाटक आणि नंबर 3 पल्लव. हा उत्तर भारतामध्ये, हा दक्षिण भारतामध्ये आणि हा दक्षिण भारतामध्ये. इज दॅट क्लिअर? यानंतर वर्धन नंतर कोणते घराणे? पाल आणि त्यानंतर प्रतिहार. सातवान जाऊन काय आलं? वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट. राष्ट्रकूट म्हणजे हे लातूरचे. नंतर ते अचलपूरला आले विदर्भामध्ये, बरोबर? पल्लव आणि काय? चोल. आणि खालची जे 3 आहे ना यांना गुंडाळते आणि नंतर मिडिवल एराची काय होते? सुरुवात. इज दॅट क्लिअर? हे झालं उत्तर भारताचं. पण याच्या सोबत आहे संगम काळ, तर तो म्हणजे दक्षिण भारताचा काय? इतिहास. ते आपण वेगळे घेऊ. मी हे चार्ट जो तुम्हाला काढून दिलेला आहे थोडा खाली घेतो. इथं माझी भूमिका हे तर शिकणार आहे आपण पुढे सगळं एक एक करून. इथं भूमिका आहे माझी की जे साहित्य तुम्ही वाचता, कोणतं अभ्यास साहित्य कुठलं रे? एनसीईआरटी किंवा जे काही वाचता त्याची मांडणी या पद्धतीने आहे हे सांगण्याचा प्रमुख उद्देश आहे माझा. रॅदर दॅन हे कसं बदललं काय ते बदललं त्यासाठीच अख्खा लेक्चर घ्यायचे ना पुढचे. मी काय बोललो कळलं? चला, पहिलं प्रकरण काय असेल पुस्तकाचं? लेखनशास्त्र. कोण काय कसं म्हणजे कुठल्या काळात. आणि पहिलं चॅप्टर नाही समजत बाबा, त्यामुळे हुशार व्यक्ती काय करतो? पहिलंच चॅप्टर स्किप करा आणि पहिलं चॅप्टर शेवटी वाचा. कारण पहिलं चॅप्टर आहे ना का, कल्लनच्या राजतरंगिणीमध्ये जम्मू काश्मीरचा मिळतो, मेगास्थॅनिसमध्ये हे मिळतो. कुठे इथं पहिले धड हे माहीतच नाही. पुढचं मेगास्थॅनिस, कल्लन याच्या त्याच्यात पार गुंडाळला जातो तो. त्यामुळे पहिलं चॅप्टर स्किप मारायचा. सेकंड चॅप्टर कोणतं असेल? अश्मयुग. ओके, त्याच्यामध्ये किती सब पॉइंट? 3. ओके, या आपण स्टार्ट करू. सेकंड चॅप्टर कोणतं? हडप्पा. थर्ड चॅप्टर कोणतं? वैदिक. एकतर वैदिक असेल किंवा पूर्व किंवा लॅटर. मी काय बोललो कळलं तुम्हाला? एक तर दोन्ही सोबत किंवा दोन्ही वेगळे. सेकंड चॅप्टर 3 पैकी 1 एस्किनो. सहसा पहिलं असते महावीर आणि नंतर असते बुद्धिझम आणि तिसरं असते कोणतं? महाजन पद. का बरं? तर महाजन पदावरून या मौर्यावर जायला थोडं सोपी आहे. महाजन पद सर्वात स्ट्रॉंग मगध होतं. मग मगध स्ट्रॉंग असण्याची कारण आणि कारणामधून मगध समोर आला. मगधचा शासक म्हणजे मौर्य आणि काय या प्रकारे. म्हणून तिसरं चॅप्टर ते देतात. रॅदर दॅन पहिलं 1 2 आणि किती 3. चला कळलं? मौर्याचे 3 शासक झाले आपले की नंतर मौर्योत्तर. मग मौर्योत्तर मध्ये प्रकरण नंबर 1 कोणतं? विदेशी सत्ता. प्रकरण नंबर 2 देशी सत्ता. बरोबर? तुम्हाला समजून आलं का मी काय म्हटलं तर? ठीक आहे. ते झालं की मग गुप्त मध्ये एकच चॅप्टर असते. लगेच गुप्तोत्तर मध्ये ओके कोणतं? 1 2 आणि किती 3. मग एका चॅप्टर मध्ये 1 2 3 4 5 6 6 7. हिस्ट्री मधला इंटरेस्ट खतम. अरे कळलं का? मिडिओल वाचणं बंद. पण घाबरायचं नाही. हे जसं गुंडाळलं स्थिर सरकार येईल आणि मग मिडिवल एकदम सोपी आहे. विषय कळला का? इतिहासाचा हा प्रॉब्लेम आहे, मांडणी कळत नाही. आणि इथं आल्यानंतर पाल, प्रतिहार, राष्ट्रकुल, चालुक्य. चालुक्य 4 आहेत. किती? 4. बापरे. गौतमीपुत्र सातकर्णी कुठला होता बे तो?
इथला इथला सातवान होता, सातवान कुठं वर आहे, बरोबर. हा प्रॉब्लेम होतो. तुम्हाला कळलं का मी काय म्हणलं तर? म्हणून ते सुटसुटीतपणा यावं म्हणून मी तुम्हाला हे क्लासिफिकेशन करून दिलेलं आहे. प्रकरण समजले का तुम्हाला कसं पुढे जायचंय तर? ठीक आहे. शांतपणे जर समोर गेलं तर सुटसुटीत अभ्यास होऊ शकतो. म्हणजे पहिलेच माहिती आहे ना की मी गुप्तोत्तर वाचणार आहो म्हणजे धोक्याचं वळण आहे. का धोक्याचं वळण? एवढ्या 3 आणि 3 6 आणि 2 8 8 सत्ता तुम्हाला अभ्यासायची आहे. त्यापेक्षा बरं आहे गुप्तक एकच. मौर्यामध्ये 3 शासक, म्हणून हा प्रॉब्लेम होतो. चला समजली इथपर्यंत? एकदम ओके झालं. चला त्यानंतर बघा, हे थोडं, याला अश्मयुग म्हणतात, याला धातुयुग म्हणतात. विषय कळलं? पॅलिओलिथिक, मेझोलिथिक आणि न्यूलिथिक हे अशामध्ये ते अश्मयुगात. का बरं? कारण इथं वेपन्स काय होते? दगड. काय होते? दगड. आणि इथं धातूला काय झाली सुरुवात? पहिलं धातू आला तांब. कुठं? ताम्र पाषाणमध्ये. म्हणून ह्या प्रकारे इतिहासाची ही मांडणी केलेली आहे. तर ही मांडणी मी तुम्हाला लास्ट सत्रामध्ये हे बरोबर एकवेळा दाखवतो, कारण इथं महत्वाचा खालचा आहे. ओके. प्लोटोसीन आणि होलोसीन. हे काय माहिती आहे का? प्लोटोसीन होलोसीन हे 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 आहे क्लायमेट चेंजवर विभागणी. कशावर? क्लायमेटवर. कोणती? प्लोटोसीन आणि होलोसीन. आणि ही विभागणी कशावर? दगडावर. समजलं का? हे कशावर? दगडावर. आणि हे कशावर? क्लायमेट चेंजवर. जसं उदाहरणार्थ ताम्रपाषाण म्हणणे का, हडप्पा म्हणणे का, बोथ आर सेम. कळलं का इथपर्यंत? दोन्ही काय असेल? सेम असेल. तसं ह्या दोन्ही बाबी आहे. इज दॅट क्लिअर? ओके. मला सांगा, जनरल इंट्रोडक्शन ऑफ हिस्ट्री कळलं? नंबर 1, इतिहास म्हणजे काय, त्याचा अप्रोच काय, त्याचं वर्गीकरण कसं आहे. विषय कळलं का इथपर्यंत? अभ्यासाच्या दृष्टीनं एन्शियंट हिस्ट्रीची मांडणी कशी करण्यात आलेली आहे हे समजलं? मी पूर्ण हे टेलिग्राम चॅनलवर टाकण्याचा काय करतो? प्रयत्न हा करतो. ठीक आहे इथपर्यंत? 9 आता चॅप्टरला काय करायचं आपल्याला? सुरुवात आज होऊन जाईल. ओके. पहिलं चॅप्टर कोणतं असेल आपलं? अश्मयुग. चला हेडिंग लिहा, अश्मयुग. सव्वा साला येत. चला 6 वाजून किती मिनिटांना? 15 मिनिटांना. 7:15 7:30 7:45 पर्यंत शिकवतो. ठीक आहे. ओके. काय फरक पडला का डोक्यात? काय सर आता काय जाऊ दे आता. काय लिहू सर सांगा? अरे दिव्या, काय डोक्यात फरक पडला का तुमच्या? किती? 75%? 25 कसा राहिला? काय म्हणता? काय हरकत नाही. मारा मारा रेश मारा. रेश महत्वाचा आहे. लिहा. काय लिहिता? लिहा. अश्मयुग लिहा. थांबा ना 2 मिनिटं. अरे दिव्या, अश्मयुग लिहिता की प्रागोदयाचे काळ लिहिता? अश्मयुग लिहा. ठीक आहे. पहिली गोष्ट क्लिअर करा. अश्मयुग आपण शिकत आहोत म्हणजे काय शिकत आहोत? हा, अश्मयुग शिकत म्हणजे काय शिकत आहोत? भेट. हा, हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री की प्री हिस्ट्री? ओके. म्हणजेच याचा आधार काय असेल? काय काय असेल? अबे, शस्त्र आणि क्लायमेट चेंज. ओके. आणि इथं शस्त्र काय होतं? दगड. लिहून ना, पाषाण बांधण्याच्या बाजूचा. इथंच होती संस्कृती. हे अरे पळ्याल इथंच होती बाबा. शालिनी, जर चांगलं समजायचं असेल इतिहास तर चक्कर मारण्या कुठं? पाषाणला. म्हणजे तिन्ही पाषाण बरोबर समजते. अरे एखादी जर पोरा म्हणलं तर काय पागलवाचे धंदे आहे एक. तुझ्या बरोबर हो. चला हेडिंग लिहा, अश्मयुग. 2 ओळी लिहा.
हा काळ बेसिक 2 वाक्य. हा काळ पूर्व ऐतिहासिक इतिहासामध्ये मोडतो. पूर्व ऐतिहासिक इतिहासामध्ये मोडतो. कारण या काळातील कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही. कोणतेही लिखित साहित्य उपलब्ध नाही. उपलब्ध नाही. त्यामुळे खाल्या नंबर 1 हवामान बदल व नंबर 2 ऐका ना पोरो, मी तर नोट्स मध्ये बघा शस्त्रांचा ऑब्लिक दगडांचा शब्द वापरलाय. का बरं? कारण या काळामध्ये वेपन्स म्हणून काय वापरल्या जात होती? दगड. विषय पर्यंत दगड. आणि नाही समजलं नाव लिहून टाका स्वतःच इथं. कारण तुम्ही पण कोण आहे? हवे लिहून टाकायचं भारत. आणलं काय? काय झालं? अविनाश काय झालं? हा तुमचं बी नाव लिहितो सर. अबे नाही तुम्ही नका लिहू. प्या प्या शालीन पाणी प्या. पाणी हे पहिले बसून आलेलं आहे. अरे वा. अरे पुंडलिक भाऊ काय समजलं का? हा कसं काय समजलं तुला? कसं काय लक्षात आलं? खरंच आलं की काय? नाही समजलं? खरं सांग बरं का? सेकंड इयरला आहे तो आता सध्या. शाळा शिकत आहे तो थोडा. होशील ना पास सेकंड इयर? हा या नंबर 1 हवामान बदल. मला सांगा शस्त्रांनी दगड का बरं लिहिलं मी इथं? कारण ओके शस्त्र मग कसा वापर होतो ना दगडाचा. इथं क्वेश्चन्स नाही बरं का एक पण आजपर्यंत. मी उद्या तुम्हाला आल्याला पहिले प्रश्न देतो. 2 प्रश्न UPSCचे आणि राज्यसेवेचे. ओके कंबाईनला तर काही कामाचंच नाही हे. तर मला सांगा हा प्रश्न आजपर्यंत नाही आहे. कोणता? अश्मयुगामध्ये शस्त्र म्हणून कोणाचा वापर होत होता? दगडाचा. का बरं? रिझन काय आहे ना माहित बाबा तुम्हाला? शिकवलंय ना. कारण धातू युग कुठून सुरू होतो? नवाश्मच्या समोर न. कारण यांना धातू अवगत होता का? नाही. एकही धातू अवगत नव्हता. अरे कळलं का इथपर्यंत? तुला गारगोटी माहिती आहे? गारगोटी नदीत असते. ते असं केलं की आहे नाही का? ते नवाश्म युगाचं लक्षण आहे. ठीक आहे ना? त्याला क्वार्टझाईट दगड म्हणतात. चलो तर शस्त्र म्हणून हे नोट्स मध्ये लिहिलेलं आहे बघा. या काळात कोणतीही लिखित साहित्य उपलब्ध नाही. हवामान बदल व शस्त्रांचा दगडांचा जो आकार बदलत गेला त्यावरून पुढील विभागणी करण्यात आलेली आहे. नंबर 1 कोणतं? पुरापाषाण, मध्यपाषाण आणि काय? नवपाषाण. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. काय लिहिलं? नंबर 1 हवामान बदल. नंबर 2 शस्त्र ऑब्लिक दगडांचा आकार. ठीक आहे. फक्त एवढी स्केच काढा. एवढी स्केच काढा फक्त. अबे मोठी स्केच काढा सांगली.
3 प्रश्न जरी सापडले तुम्हाला युपीएससीला किंवा राज्यसेवेला तरी मोर दॅन काय सफिशियंट आहे. 4 पर्यंत जरी आली तरी आहे ना. आयन्स्टाईनला काही घरी वाचण्याची गरज नाही आहे का. बाकी विषय वाचत राहा तुम्ही आता. ओके, हे इथे येऊन फक्त करा. दुरून नाहीत ना कुणी, दुरून काय तर नाव नाही. चला.